नमस्कार मंडळी. काय मजेत ना? हो, मजेत तर तुम्ही असणारच. आपण सगळेच मजेत आहोत. का? झाले की 9 लाख सबस्क्रायबर झाले आपल्या चॅनलला. खूप भारी वाटतंय. आता एकच गोष्टीची खूप आस लागलेली आहे. ती म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर्स. लवकरात लवकर हे लक्ष्य आपल्याला गाठायचं आहे. सो तुमच्या कमीत कमी 5 मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना आपल्या चॅनलबद्दल सांगा. त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. त्यांनाही बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला लावा. म्हणजे त्यांना सांगा, की आपल्या चॅनलवर कुठलाही नवीन व्हिडिओ रिलीज झाला, की त्यांना सुद्धा त्याचं नोटिफिकेशन मिळेल. बरं, आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे? तर आजचा व्हिडिओ आहे बजेटबद्दल, बजेट 2024 बद्दल. पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी सांगते आणि मग जे स्टॉक स्पेसिफिक जो काही आपल्याला डेटा बोलायचा आहे, तो आपण नंतर त्याच्याकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे यावेळचं जे बजेट होतं, ते फायनल बजेट नव्हतं, ते होतं इंटरिम बजेट. इंटरिम बजेट म्हणजे काय थोडक्यात? तर जनरली बजेटमध्ये सरकार काय करतं, तर येणारं जे वित्तीय वर्ष असतं, 2024-25 हे नवीन वर्ष येणार आहे, बरोबर? त्याच्यासाठी लागणारी तरतूद पैशाची, खर्च किती, त्याच्यानंतर इन्कम किती होणार, बरोबर? ह्या सगळ्याचं एक ओव्हरऑल तरतूद असते. पण तुम्ही विचार करा, आत्तापासूनच जर सगळ्या अनाउन्समेंट्स करून ठेवल्या आणि सरकार बदललं तर? ओके, मी उदाहरण म्हणून सांगते असं लगेच नका बघू माझ्याकडे. हां. तर म्हणून मग जनरली काय करतात, की ज्या वर्षी इलेक्शन असतं, त्या वर्षी आधी इंटरिम बजेट केलं जातं आणि मग इलेक्शन झाल्यानंतर अजून एक फायनल बजेट केलं जातं. सो साधारण जून-जुलैच्या आसपास एक फायनल बजेट होईल. ओके. सो आत्ताच्या बजेटमध्ये काही खूप फॅन्सी अनाउन्समेंट्स, मोठ्या-मोठ्या अनाउन्समेंट्स होत नाहीत. एकदम बेसिक लेव्हलच्या अनाउन्समेंट्स होतात. ओके. बट कालच्या बजेटमधनं तुम्हा आम्हा लोकांनी 1-2 काहीतरी नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणून मला वाटलं आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक वेगळा एक्सरसाइज करून बघूयात आणि त्याच्यासाठी हे बघा. आता तुम्हाला कळेल, की बाय द वे एवढं छान हे काही प्रेझेंटेशन मी आणि माझ्या टीमने नाही केलं. हे सरकारने ऑफिशियली त्यांनी दिलेलं हे डॉक्युमेंट आहे. ज्याच्यात ते काय म्हणतात बघा, रुपी कम्स फ्रॉम आणि रुपी गोज टू असं त्यांनी एक उदाहरण दिले. म्हणजे असं त्यांनी एक मांडणी केलेली आहे डेटाची. रुपी गोज टू म्हणजे काय हो? थोडक्यात सरकारकडे त्यांच्याकडे ₹100 असतील सपोज जर सरकारकडे, तर ₹100 चा खर्च कसा-कसा आणि कुठे-कुठे होतो, त्याचा हा त्यांनी एक डेटा दिलेला आहे. ₹100 सगळ्यात जास्ती खर्च सेंट्रल गव्हर्नमेंटचा आपण म्हणतोय. सेंट्रल गव्हर्नमेंटचा सगळ्यात जास्ती खर्च इंटरेस्ट पेमेंटमध्ये होतो. म्हणजे व्याजात सगळ्यात जास्ती खर्च होतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा. असं कसं काय? कारण आपलं सगळ्यात जास्ती आपला जो काही पैशांचा इन्फ्लो होतो, तो होतो लोनमधनं. म्हणजे काय? आपलं सरकार सुद्धा कर्ज घेतं का? हो. आता तुम्ही म्हणाल सरकारला का बरं कर्ज घ्यायला लागतं? कारण तुम्ही हिंदीमध्ये ऐकलं असेल, आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया. म्हणजे होतं काय? आपलं इन्कम आहे, उत्पन्न आहे आठाण्यासारखं आणि आपलं खर्च किती आहे? ₹1 एवढा. म्हणून ह्याच्यात काय झालं बघा, इन्कम आणि एक्सपेन्सेसमध्ये इम्बॅलन्स झाला. आपलं उत्पन्न हे आपल्या खर्चापेक्षा कमी होतं आणि म्हणून जी एक तूट झाली, बहुतेक तूटच म्हणतात. वाह! वाह! मला एकदम शब्द आठवला. ह्याला म्हणायचं ॲक्चुअली इंग्लिशमध्ये फिस्कल डेफिसिट, पण बहुतेक ह्याला मराठीत वित्तीय तूट म्हणतात. इफ इफ आय एम नॉट मिस्टेकन. तुम्ही एकदा चेक करा फिस्कल डेफिसिट बरोबर आहे का? वित्तीय तूट. म्हणजे जेवढे पैसे कमी पडले तेवढे. पण आता हे उरलेले पैसे भरून कसे काढणार? उदाहरण घ्या सोपं. ₹100 आपले होते खर्च आणि ₹130 होतं आपलं उत्पन्न. तर हे ₹30 भरून कसे काढायचे? छापा नोटा, बुजवा तोटा. हे एक असू शकतं. पण त्यांनी काय होते, महागाई वाढते ना, शिकलेलो आहोत आपण. त्याच्याऐवजी दुसरी गोष्ट काय होऊ शकते, की आपण कर्ज घेऊ शकतो. आणि बघा इथंच दिलेलं आहे. रुपी कम्स फ्रॉम भारतीय सरकार आपल्या सरकारकडे सगळ्यात जास्ती पैसे कुठून येतात? बॉरोइंग्जमधनं म्हणजेच कर्जामधनं 28% 100रातले 28 कर्जामधनंच येतात. आणि का? कारण आपली वित्तीय तूट जास्ती आहे म्हणून. आता सरकारने जे बजेट प्रेझेंट केलं म्हणजे निर्मलाजींनी जे बजेट प्रेझेंट केलं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट त्यांनी काय सांगितला, की या वर्षीचं आपलं फिस्कल डेफिसिट जे आहे, तो आकडा पुढील वर्षात आणि त्याच्या पुढील वर्षात कमी-कमी होत जाणं अपेक्षित आहे. आणि 2025-26चं जे फायनान्शियल इयर आहे, तोपर्यंत तर वित्तीय तूट साधारण 4.5% च्याही आत येईल, असा त्यांचा अंदाज त्यांनी बांधलेला आहे. सो हे एक ओव्हरऑल एक चांगलं ओव्हरऑल हे जे त्यांनी प्रेझेंटेशन जे काय मांडलं काल, फिस्कल डेफिसिटचं त्यांनी ज्या काही अनाउन्समेंट्स केल्या, त्या खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी घेतलेल्या असाव्यात. त्याच्याचमुळे कदाचित स्टॉक मार्केट आज मी व्हिडिओ शूट करतेय. स्टॉक मार्केटने आज ऑल टाईम हाय हा आकडा गाठलेला आहे. सगळ्यात जास्ती आज बाजाराने आकडा बघितला. त्याच्यानंतर थोडं पडलं, मान्य आहे मला. पण ओव्हरऑल हे दाखवतं, की बजेटने कॉन्फिडन्स वाढवला लोकांचा. आता हे जर असेल, तर काही सेक्टर्स जे आपण फोकस करू शकतो आणि कोणते-कोणते स्टॉक्स त्याच्यात असू शकतात, हे आता आपण बघून घेऊयात पुढच्या भागात.
वळूया पुढच्या मुद्द्याकडे. यावेळेला सरकारने जे बजेटमध्ये कॅपेक्सचा जो आकडा सांगितला तो कमालीचा होता. कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे काय? सरकार रोड्स बनवण्यामध्ये, रेल्वेजमध्ये, त्याच्यानंतर एअरपोर्ट्स म्हणा, ब्रिजेस म्हणा, या सगळ्यासाठी देशाचं ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती पैसे खर्च करते, हा आकडा असतो कॅपेक्सचा. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये हा आकडा 10,00,000 करोड हा होता आणि यावर्षी निर्मलाजींनी तो 11% वाढवून 11,11,111 कोटी रुपये एवढा केलेला आहे. म्हणजे 11.11 ट्रिलियन, 11.11 लाख करोड रुपये. ओके. आता मी म्हणते तसं कायमच एक असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे काय? लेट अस से लोकांच्या पेन्शन्समध्ये पैसे देणे किंवा काही सॅलरीज असतील, काही सबसिडीज असतील. ह्याच्यातनं काही इकॉनॉमिक ग्रोथ होत नसते. पण जेव्हा तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर करता तेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होते. जे तज्ञ लोक आहेत ते असं म्हणतात, की ₹1 जर तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ओतला, तर 6 ते 7 रुपये त्याचं रूपांतर जीडीपी मध्ये होतं. ओके. थोडं जास्त इकॉनॉमिक्स होत असेल तर गेले 1-2-3 मिनिटं काहीतरी रचना बोलून गेली असं म्हणून सोडून द्या. ओके. आता आपण वळूयात आजच्या मेन भागाकडे, जिकडे आपण स्टॉक्स बद्दलही बोलणार आहोत. पण स्टॉक सांगायच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या स्टॉक टिप्स नाही. स्टॉक मार्केट हे काही लॉटरीच्या तिकिटासारखं नाही, की आज घ्या आणि उद्या लगेचच तुम्ही श्रीमंत व्हा. आमच्याकडे काही लोकं म्हणतात 21 दिन में पैसा डबल. असं काही होत नसतं. तो हसतोय बघा मागे बसून. हां, सो असं असं काहीही नाहीये स्टॉक मार्केटमध्ये. जर तुम्ही एक 5 वर्षांच्या थॉट प्रोसेसने, कमीत कमी 5 वर्षांच्या थॉट प्रोसेसने जर तुम्ही इथे येणार असाल, तर तुम्हाला एक चांगले रिटर्न्स मिळण्याची एक संधी मिळू शकते. सो आज जे मी स्टॉक्स डिस्कस करते ते इलेक्शन ते इलेक्शन एवढा कमीत कमी कालावधी जर डोक्यात तुम्ही ठेवून असाल, तर तुम्ही या स्टॉक्सबद्दल जास्ती अभ्यास करा आणि अभ्यास करून जर तुम्हाला वाटलं हो हे स्टॉक चांगले आहेत, तर गुंतवण्याचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता. सो पहिला पॉइंट आहे रिन्युएबल्स बद्दल. सो रिन्युएबल्स काय आहे? थोडक्यात सौर ऊर्जा. बापरे! आता मला सगळे शब्द आठवतील का नाही मला माहित नाही. सौर ऊर्जा तर नक्की आठवतंय. विंड एनर्जी, वाऱ्यापासून येणारी जी काही एनर्जी आहे ती. या सगळ्यामध्ये आपलं सरकार खूप जास्ती फोकस करते. इव्हन तुम्ही जर इकडे बघितलं तर नॉन फॉसिल फ्युएल्स म्हणजेच जे मी म्हटलं सौर ऊर्जा असेल किंवा विंड एनर्जी असेल, त्याच्यातनं तुम्ही बघितलं तर पर्सेंटेज जे काय आपलं इन्स्टॉल्ड कपॅसिटी जी आहे ती वाढत चाललेलीच आहे. पण ती अजूनही वाढत राहील ह्याची सरकारला खात्री आहे आणि याच्याबद्दल सरकारने जास्ती जोर पण दिलेला आहे. एक झालं की कुठल्या कंपन्या सोलर पॅनल्स बनवतात, कुठल्या कंपन्या पवनचक्की बनवतात, हे सगळं करणं एक पॉइंट झाला. पण या सगळ्यांसाठी लागणारे पैसे, पैसे कोण देणार आहे? तर त्याच्यासाठी 3 कंपन्या, परत ह्याच्यात सरकारचंच बरंच योगदान आहे. एक आहे आर-एफ-सी, एक 2 एकत्र केलं. एक आहे आर-ई-सी, एक आहे पी-एफ-सी आणि एक आहे इरेडा, IREDA. आर-ई-सी बद्दल तुम्हाला आठवत असेल तर मी आपल्या मराठी चॅनलवर ऑलरेडी बोललेले आहे. खूप डिटेलमध्ये बोललेली आहे. तो स्टॉक तुम्ही नक्की बघून घेऊ शकता. पी-एफ-सी म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, ही पण एक कंपनी आहे. थोडक्यात आर-ई-सी म्हणा, पी-एफ-सी म्हणा, या दोन्ही कंपन्या काय करतात, तर ज्या कंपन्या पॉवर जनरेशनपासून डिस्ट्रिब्युशनपर्यंत या सर्व स्टेजेसला हे लोकं फायनान्स करतात, हे लोकं लोन्स देतात. ओके. आणि IREDA ही जी कंपनी आहे, ही पण लोन्सच देत आहे. पण कशासाठी? फक्त रिन्युएबल एनर्जीसाठी. ओके. सौर ऊर्जा वगैरे तसं मी म्हटलं. आता जर तुम्ही या चार्टवरती आला तर तुम्हाला लक्षात येईल, तर जर आपण रिन्युएबल सेक्टर जर डोळ्यासमोर आणला, तर कुठली कंपनी किती लोन देते बघा. तर इरेडा साधारण 31% लोन्स देते रिन्युएबल सेक्टरसाठी. पण पी-एफ-सी जास्ती लोन्स देते रिन्युएबल सेक्टरला आणि आर-ई-सी साधारण 19% लोन्स देते रिन्युएबल सेक्टरला. सो आय होप तुम्हाला ओव्हरऑल एक इरेडा, पी-एफ-सी आणि आर-ई-सी व्यवस्थित कळालेलं आहे. ह्यांच्या फंडामेंटल्स बद्दल फटाफट आता आपण बघून घेऊयात. आता तुम्ही बघितलं तर आर-ई-सी आणि पी-एफ-सी दोघांची मार्केट कॅप खूप जास्ती आहे इरेडाच्या तुलनेमध्ये. पण जर तुम्ही स्टॉकचा पी बघितला, प्राइस अर्निंग रेशो बघितला, तर आर-ई-सी आणि पी-एफ-सी दोन्ही स्वस्त मिळतायत. कोणाच्या तुलनेमध्ये? IREDAच्या तुलनेमध्ये. आणि इंडस्ट्री पी बघितला तरी इंडस्ट्री पी 20 आहे आणि त्याच्यामुळे आर-ई-सी म्हणा, पी-एफ-सी म्हणा, दोन्ही इंडस्ट्री पी पेक्षा थोडे स्वस्त अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जर आपण गेलो, सेल्स ग्रोथ जर आपण म्हणली, म्हणजे ह्याच्यात ऑफकोर्स इंटरेस्टचाच मेजर कंपोनेंट येणार. तर इरेडाची सेल्स ग्रोथ थोडी जास्ती चांगली आहे. 3 वर्षांचं म्हणलं तरी सुद्धा इरेडाचा जास्ती सेल्स ग्रोथ आहे. प्रॉफिट ग्रोथ सुद्धा इरेडाचीच जास्ती चांगलं आहे. पण आता आपण म्हणू तर ओव्हरऑल, मी परत इकडे येते, मी म्हटलं असं एक ओव्हरऑल साईज आर-ई-सीचा आणि पी-एफ-सीचा खूप जास्ती आहे IREDAच्या तुलनेमध्ये. वेल, ह्याचं खूप जास्ती डिटेल्ड अनालिसिस केला जाऊ शकतो. पण मी आपल्या मराठी चॅनलवरती स्टॉक स्पेसिफिक डिटेल्स खूप
बोललेली नाहीये. मी इनफॅक्ट त्यातल्या बऱ्याच टर्म्सचा अर्थही तुम्हाला सांगितला नाहीये, की आर-ओ-ई म्हणजे काय, आर-ओ-सी म्हणजे काय, पी-ई म्हणजे काय, पी-बी म्हणजे काय. सो मला आज कुठं ना कुठेतरी थोडं लिमिटेशन येतंय तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस अजून डिटेलमध्ये सांगताना. पण तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या स्टॉक्सचं फंडामेंटल एनालिसिस शिकायला आवडेल का? आणि जर तुम्ही हो म्हटला, तर आपण आपल्या मराठी चॅनलवर सुद्धा स्टॉक स्पेसिफिक व्हिडिओज थोडे वाढवायला सुरुवात करू. वळूया पुढच्या सेक्टरकडे जे आहे टुरिझम. आता तुम्ही म्हणाल तर टुरिझम हे आपल्या इथं सध्या अजून जेवढं पाहिजे ना, तेवढं जास्ती नाहीये. दुबईसारखी छोटीशी कंट्री आपल्यापेक्षा एवढी छोटी आहे. पण त्यांचं टुरिझममध्ये केवढं उत्पन्न जनरेट होतं. आणि भारताकडे बघा मॅनमेड गोष्टी आहेच आहेत, पण आपला नॅचरल ब्युटी किती आहे भारताकडे. प्लस आजकाल रिलिजियस टुरिझम हे पण एक क्षेत्र आहे, ज्याला खूप जास्ती भर मिळतोय. आणि ह्याच्यासाठी ना फक्त सरकार म्हणजे फक्त केंद्र सरकार नाही, तर राज्य सरकारांनी सुद्धा एकत्र येऊन दोघांनी स्टेट सेंटर दोघांनी एकत्र येऊन जर एफर्ट केला, तर मग नक्कीच या क्षेत्राला एक जास्ती पटकन गती मिळू शकेल. आणि त्याच्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद केली आहे बघा. असं सांगितलं गेलं की स्टेट्स विल बी एन्करेज टू अंडरटेक डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू अट्रॅक्ट बिझनेस अँड प्रमोट अपॉर्च्युनिटीज फॉर लोकल एंटरप्रेन्योरशिप. कारण सिंपल आहे, जेव्हा तुम्ही एखादं आपण सिंपल डोक्यात पकडलं तर एखादं मंदिर जर आहे, एखाद्या ठिकाणी जर मंदिर चांगलं भव्य मंदिर उभारलं, तर मग त्याच्या आजूबाजूला काय-काय छोटे-छोटे म्हणजे दुकानं उघडू शकतात. त्याच्यानंतर चहाचे स्टॉल्स येतात, छोटे हॉटेल्स येतात. त्याच्यानंतर तिकडनं म्हणतो आपण, तिकडनं आपण काय-काय गिफ्ट्स घेऊन जाऊ शकतो लोकांसाठी. किती तिकडनं एम्प्लॉयमेंट जनरेशन अपॉर्च्युनिटीज येतात हे बघा. आणि तेच एक्झॅक्टली सरकार सांगतंय की लोकल एंटरप्रेन्योरशिप अपॉर्च्युनिटीज वाढतील. म्हणून लाँग टर्म इंटरेस्ट फ्री लोन्स दिलं जातंय स्टेट्सला टू एन्करेज डेव्हलपमेंट. अजून त्यांनी सांगितले की प्रोजेक्ट्सला पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारे टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर आणि अम्युनिटीज देणार आहेत वेगळ्या-वेगळ्या आयलंडसाठी. आणि लक्षद्वीपचं तर खास मेन्शन केलेलं आहे. आता ते का बरं फक्त लक्षद्वीपचं मेन्शन केलंय ते तुम्हाला साधारण माहिती असेलच. ओके. आता येऊयात आपण 3 कुठले हॉटेल्स असू शकतात. या टुरिझम म्हणलं की हॉटेल्स डोळ्यासमोर येणार आहेत आणि 3 हॉटेल्सबद्दल डिस्कस करते आज. एक म्हणजे आय-टी-डी-सी, एक ई-आय-एच आणि एक इंडियन हॉटेल्स. आय-टी-डी-सी म्हणजे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे. त्याच्यानंतर दुसरं जर मी म्हटलं ई-आय-एच, तर ई-आय-एच हे ओबेरॉय ग्रुपचं एक फ्लॅगशिप कंपनी आहे. आणि त्याच्यामध्ये ओबेरॉय, ट्रायडंट आणि मेडन्स हे वेगवेगळे ब्रँड्स येतात. आणि इंडियन हॉटेल्स म्हटलं तर टाटा ग्रुप कंपनी आहे आणि त्यांचे वेगळे ब्रँड्स आहेत. ताज म्हणा, विवांता म्हणा, जिंजर म्हणा. हे सगळे काय आहेत? हॉटेल्स आहेत, हॉटेल्सच्या आत रेस्टॉरंट्स आहेत. ओके. आणि मी म्हटलं असं की आपण जास्ती फंडामेंटल एनालिसिस तसं केलेलं नाही आपल्या चॅनलवरती. पण एक उदाहरण म्हणून ह्या 3 हॉटेल्सपैकी एका हॉटेलचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून फंडामेंटल एनालिसिस काय-काय आपण बेसिक गोष्टी बघू शकतो. तर हे बघा, आर-ओ-ई साधारण 12.6%, 12.7% गुड इनफ. तुम्ही जर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघितलं तर 31% आहे, अगेन गुड इनफ. स्टॉक पी 61 आहे आणि इंडस्ट्री पी मात्र 40 आहे. सो थोडासा महाग आहे स्टॉक असं आपण म्हणू शकतो. क्वार्टरली डेटा जर तुम्ही बघितला, तर सेल्स आता ऑल टाईम हायला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट तुम्ही बघितलं तर ऑल टाईम हायला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा क्या बात है 37% अगेन ऑल टाईम हायला आहे. आणि सगळ्यात जबरदस्त नंबर त्यांचा जो आलेला आहे तो पीबीटीचा, प्रॉफिट बिफोर टॅक्सचा. क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ बघितली तर सप्टेंबर 23 मध्ये 232 करोडचा प्रॉफिट होता, जो आता 605 करोडचा झालेला आहे. आणि जर तुम्ही इयर ऑन इयर ग्रोथ जरी बघितली डिसेंबर 22 वर्सेस डिसेंबर 23, तर डिसेंबर 22 ला प्रॉफिट बिफोर टॅक्स 495 कोट होता, जो आता 605 करोड झालेला आहे. सो ऑल इन ऑल कंपनी फंडामेंटली अबव्ह एव्हरेज नक्कीच आहे. पण मी मगाशी म्हटलं असं हा एक मी फार पटपट वर्ण केलेला एनालिसिस आहे. अजून डीप एनालिसिस केला तर अजून कॉन्फिडन्स वाढेल. वळूया पुढच्या सेक्टरकडे जे आहे रेल्वेज. आणि रेल्वेसाठी सरकारने सांगितलं की 40,000 नवीन बोगीज ते रिप्लेस करणार आहेत. नवीन रिप्लेस करणार म्हणजे काय, एक्झिस्टिंग रिप्लेस करणार आहेत नवीन बोगीजने. आणि त्या वंदे भारतच्या स्टँडर्ड्सच्या असणार आहेत. अर्थात नवीन बोगीज बनवायच्या त्याच्यासाठी वेगळ्या कंपन्या आहेतच, पण त्यांना पैशांची गरज लागणार. आणि रेल्वेजला पैसे कोण देतं? काय बघताय ना चॅनल, IRFC केलेलं आहे डिस्कस, जानेवारी महिन्यातच केलेला आहे. हा व्हिडिओ आय होप तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. नसेल बघितला तर हा व्हिडिओ संपल्या तो बघा. सो रेल्वेशी रिलेटेड IRFC ही एक अगेन खूप चांगली कंपनी आहे फंडामेंटली. पुढच्या क्षेत्राकडे वळूया जे आहे डिफेन्स. आणि डिफेन्ससाठी तर त्यांनी यावेळेला खूप क्लिअरली सांगितलं की आम्ही डिफेन्स पर्पजसाठी एक म्हणजे ओव्हरऑल न्यू स्कीम लॉन्च करतायत ते स्ट्रेंथन करण्यासाठी डीप टेक्नॉलॉजी डिफेन्स पर्पजसाठी आणि आत्मनिर्भरता. हे जे आपलं कायमच एक ध्येय राहिलेलं आहे आत्मनिर्भर भारत, हे ध्येय अजून
सक्षम बनवण्यासाठी त्यांनी ही एक तरतूद बजेटमध्ये मांडलेली आहे. सो आता आपण काय करणार आहे, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आहे, डिफेन्समधली चांगली अगेन फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की कंपनी काय करते. त्याच्यासाठी तुम्ही हे बघून घ्या. तुम्हाला इकडे दिसेल की कंपनी काय करते, तर कंपनी इज एंगेज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ एअरक्राफ्ट अँड हेलिकॉप्टर्स. काय बनवते? एअरक्राफ्ट बनवते, हेलिकॉप्टर बनवते आणि त्यांचं रिपेअर्स आणि मेंटेनन्स सुद्धा करते. ओके. पण परत आता आपण काही काही बेसिक गोष्टी काय बघू शकतो बघा. आरओई 30.6, आरओसीई 30.6 आहे आणि आरओई 27.2 आहे. दोन्ही चांगले आहेत. इंडस्ट्री पी 70 आहे, पण स्टॉक पी मात्र फक्त 32 आहे. मी राउंड ऑफ करते. ओके. सो ऑल इन ऑल स्टॉक स्वस्त सुद्धा अवेलेबल आहे थोडासा. जर मी त्याच्या सेल्स ग्रोथकडे गेले तर सेल्स ग्रोथ 5.69% आहे, जी ह्याच्यापेक्षा थोडी जास्ती असलेली आवडेल का नाही. आणि प्रॉफिट ग्रोथ सुद्धा 3.23 आहे, ही पण थोडी जास्ती असलेली नक्कीच चांगली असू शकेल. जर मी ह्याच्या क्वार्टरली डेटाकडे आले तर अर्थात डिसेंबरचा यांचा रिझल्ट लागायचा आहे, 12 फेब्रुवारीला यांचा रिझल्ट लागणार आहे. तेव्हा पण तुम्ही बघू शकता, कम्पेअर करू शकता आकडे. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर ह्याचे आपण एक काम करूयात, मग याचा एनिवेज रिझल्ट लागायचा आहे तर आपण इयरली डेटाकडे वळूया. इयरली सेल्स ऑल टाइम हायला आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट मोर ऑर लेस क्लोज टू ऑल टाइम हाय आहे आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स सुद्धा ऑल टाइम हायला आहे. या स्टॉकनी यावर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. पण मी म्हटलं असं, डिफेन्स हे एक क्षेत्र असं आहे की जिकडं आत्ता कुठे आपण आत्मनिर्भर बनायचा प्रयत्न करतोय आणि आत्मनिर्भरपासनं एक्सपोर्टकडे सुद्धा आपल्या सरकारचं जाण्याचं ध्येय आहे. त्याच्यामुळे हा सेक्टर आणि हा स्टॉक बघायला अजून मजा येईल. आय होप तुम्हाला काय झालं, 2 स्टॉक्स राहिलेत का अजून? 8च स्टॉक्स झाले ना. मी थोडे सगळे स्टॉक सांगणार आहे. तुम्ही नाही का सांगायला पाहिजे काहीतरी. आता 10 पैकी 8 मी सांगितले. 2 स्टॉक्स तुम्ही मला सांगायचे आहेत. कुठे? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत. आणि हे 2 स्टॉक्स फंडामेंटल तुम्हाला का चांगले वाटतात ह्याचं कारण सुद्धा तुम्ही सांगायचंय. तुमची कॉमेंट जर मला आवडली तर ती मी पिन्ड कॉमेंट करीन, म्हणजे एकदम ती वरती छान तुमच्या नावात पण तुमचं झळकेल आपल्या चॅनलवरती. सो असं चांगल्या पद्धतीने एकदम चांगला एनालिसिस तुम्ही मांडून दाखवायचा आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा आहे, जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत पोहोचवायचा आहे. का? कारण त्यांना सुद्धा बजेटबद्दल आणि वेगळ्या स्टॉक्सबद्दल माहिती मिळेल. शेअर करायला व्हिडिओ लाजायचा नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.